राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर 84 वर्षांच्या शरद पवारांच्या पक्षाचं काय होणार? लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तुल्यबळ उमेदवार मिळणार की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। पण निवडणुकीची घोषणा होताच पवारांच्या धक्कातंत्राने अनेक मतदारसंघात चुरस निर्माण केल्याचं दिसतंय। पाहूयात। कोल्हापुरात शाहू महाराजांना उमेदवारी, बीडच्या ज्योती मेटेंच्या नावाची चर्चा, माढात जानकरांना बळ देण्याची खेळी, पवारांच्या धक्कातंत्रामुळे पलटणार डाव। लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। महायुती आणि महाविकास आघाडी अशा थेट लढती होत असल्या तरी मागील 4 वर्षात महाराष्ट्रात पक्षांची झालेली मोडतोडीने ही निवडणूक लक्षवेधी ठरते। पक्षफुटीनंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक असल्याने सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक म्हणजे कसोटीचा काळ आहे। या कसोटीत पवारांची राष्ट्रवादी आणि त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेली महाविकास आघाडी खरंच महायुतीला आव्हान देऊ शकेल का असा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। पण शरद पवारांच्या धक्कातंत्रामुळे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं ठाकल्याचं दिसतंय। दुसरीकडे मराठवाड्यात बीड येथे पंकजा मुंडे यांना भाजपची उमेदवारी मिळाली असताना तिथे शरद पवारांनी खेळी करून मराठा समाजाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांची उमेदवारी पुढे आणल्यामुळे तिथे रंगतदार लढत होणार आहे आणि महायुतीची वाट तिथे बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी असो किंवा ज्योती मेटे आणि जानकरांना बळ देणं असो, पवारांनी सत्ताधाऱ्यांना धक्के दिल्याचं दिसतंय। मी त्या दिवशी निलेश लंकेंचा जो प्रवेश झाला तेव्हाही सांगितलं होतं की ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आणि आत्ताही आजचे जे काही तुम्हाला बातम्या आल्या असतील यातही अजूनही मी हे सांगतोय, ये तो सिर्फ सुरुवात आहे। शरद पवारांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाहता त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नाकीनऊ आणल्याचं दिसतंय। पण नव्यानंच महायुतीत सामील झालेल्या पवारांच्या जुन्या शिष्यांना मात्र अजूनही पवारांच्या खेळीचा अंदाज आलेला दिसत नाहीये। महायुतीकडून पंकजाताई मुंडे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी आज सकाळी ज्योतिताई मेटे ह्या आदरणीय साहेबांना भेटायला गेल्या किंवा त्यांना भेटायला बोलावलं। आता त्या जर तिथे भेटायला गेल्या असतील आणि अशा वेळेस बजरंग सोनवणे तिथे लोकसभेसाठी उमेदवारी मागत असतील तर मग तुतारी गटाचा नेमका उमेदवार कोण? बजरंग सोनवणे आहेत की ज्योती मेटे आहेत, ज्योतिताई आहेत? हे पहिल्यांदा तुतारी गटाने क्लिअर करावं। महाराष्ट्रातील तोडफोडीच्या राजकारणाचा सर्वात जुना अनुभव कुणाला असेल तर ते शरद पवार आहेत। त्यामुळे अशा संकटातून बाहेर कसं पडावं हे देखील पवारांना नक्कीच माहिती आहे। त्याच अनुभवाची प्रचिती सध्या पवारांच्या खेळींमधून दिसून येते। पण पक्षफुटीनं काहीसे निष्प्रभ वाटणाऱ्या पवारांच्या या खेळी किती परिणामकारक ठरतात, महायुतीचा डाव उलटवण्यात पवार यशस्वी होतात का, हे लोकसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या